मकर संक्रांती निमित्त राज्यभरातून वेगवेगळ्या राज्यातील आंध्र असेल, कर्नाटक असेल येथील महिला भाविक आज मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर विठ्ठल मंदिरामध्ये वानवासा करण्याकरता आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आज खरं तर ह्या वानवासाला विशेष असे महत्त्व असतं, त्यामुळे मंदिर परिसरात देखील महिला भाविकांकरता चोख अशी व्यवस्था केलेली आपल्याला पाहायला मिळते। पहाटेपासूनच महिला भाविकांनी आज मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये खरं तर गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक महिला भाविक खरं तर एकमेकीला वानवासा देण्याचा खरं तर कार्यक्रम करताना आपल्याला पाहायला मिळतं। आता आपण बघू शकतो की हा तो रुक्मिणी मातेचा सभागृह आहे। रुक्मिणी मातेच्या सभागृहासमोर हजारोच्या संख्येने महिला भाविक खरं तर आता उपस्थित झाले आपल्याला पाहायला मिळतात। पहाटेपासूनच विठ्ठल मंदिरामध्ये खरं तर मोठी गर्दी केली होती। ज्या पद्धतीने तिळगुळाला या सणाला महत्त्व असतं, त्याच पद्धतीने खरं तर सौभाग्याचं लेणं म्हणून या सणाकडे देखील पाहिलं जातं। अशाच काही महिला भाविक आता आपल्या बरोबर आहेत। काय या सणाचं काय विशेष महत्त्व आहे? स्त्रियांचं माहेरघर असते पंढरपूर, माझे माहेर पंढरी असे म्हटलेले आहे। प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की आपण पंढरपूरला यावे आणि वान करावं। आम्ही पण पंढरपूरला आलो आहोत आणि वान देऊन रुक्मिणीकडे अखंड सौभाग्याची मागणी मागणार आहोत। सर्वांची देवी इच्छा पूर्ण करू। आपण बघितलं असेल की अजून काही महिला भाविक आपल्या बरोबर आहेत। काय सांगता तुम्ही, आज काय महत्त्व या सणाचं? पहिली संक्रांत आहे माझी। आजचा दिवस म्हणजे सौभाग्याचा दिवस आहे आणि चांगलं वाटायला आहे। रुक्मिणीच्या दारात आम्ही आलो इथे संक्रांतीच्या दिवशी, तर मस्त वाटायला आणि आज सौभाग्याचा दिवस आहे बायकांसाठी। आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने आपल्या शेतामधलं जे पहिलं धान्य असतं ते प्रत्येक धानाचा एक एक भाग खरं तर महिला भाविकांनी इथं आणलेला आणि त्याच पद्धतीने खरं तरी वानवासा करताना देखील आपल्याला पाहायला मिळतं। अजून काही महिला भाविक आपल्याबरोबर काय रुक्मिणी मातेला काय मागितलं? अखंड सौभाग्यवतीचं वरदान। काय मागितलं? अखंड सौभाग्यवतीचं वरदान। आपण बघितलं असेल की अनेक महिला भाविक खरं तर आज विठ्ठल मंदिरामध्ये दाखल झालेत आणि विशेष म्हणजे शेवटच्या महिला भाविकाला रुक्मिणी मातेचं आणि विठ्ठला दर्शन मिळेपर्यंत आज खरं तर विठ्ठल मंदिर देखील सुरू असणार असल्याचं मंदिर प्रशासन सांगण्यात आलेलं आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।